महिलांसाठी 33% आरक्षण ही काळाची गरज, विरोधकांनी पाठिंबा द्यावा, पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून आवाहन. 2023लाच महिला आरक्षण विधेयक मंजूर, अजूनही लागू का केलं नाही, खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांचा सवाल. विरोधकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, महिला आरक्षण विधेयकावरील टीकेवरून फडणवीसांचा पलटवार. डोक्यानी जे नक्षली आहेत त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, पंतप्रधान मोदींचा इशारा, माओवाद शेवटच्या घटका मोजत असल्याचंही वक्तव्य. काँग्रेस मुख्यालयातल्या ध्वजारोहणानंतरच्या वंदे मातरममुळे वाद, सोनिया गांधींचा संपूर्ण वंदे मातरमला विरोध असल्याचा भाजपाचा आरोप, काँग्रेसनं आरोप फेटाळला. गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेस प्रवेश हा ठरला होता, पण मंत्रिपदामुळे प्रवेश बारगळला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट. ध्वजारोहणाचा मान मिळाला तसा पालकमंत्रीपदाचाही मिळेल, ध्वजारोहणानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, प्रताप सरनाईकांची इच्छा, मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेनं भाजपाला पुन्हा डिवचलं. मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी का होऊ नये, नितेश राणेंची मागणी, सगळेच जण मूळचे हिंदू असल्याचा दावा. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत खालावली, जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल. जरांगे मुंबईमध्ये आंदोलन करणार नाही, दोन्ही समाजांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रश्नावली केंद्र सरकारकडून जाहीर, ओबीसींची स्वतंत्र जनगणना नाहीच, फक्त एससी आणि एसटीचा उल्लेख. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी धुळे धाराशिवमध्ये गोंधळ, धुळ्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न, तर धाराशिवमध्ये तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न. संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजारोहण, आव्हानांचा सामना करून भारताला विश्वगुरू राष्ट्र बनवायचे, सरसंघचालकांचं वक्तव्य. कितीही प्रयत्न केले तरी आपलं स्वातंत्र्य हिरावू शकत नाहीत, आम्ही कुणाचे गुलाम होणार नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. आजपासून अभिजित दिपकेंची शाळा ठीक करा मोहीम हिंगोलीतून सुरुवात करणार, कुठल्याच सरकारनं शाळांसाठी प्रयत्न केले नसल्याचा दिपकेंचा आरोप. पुण्याच्या डेक्कनमध्ये एका कॅफेमध्ये पहाटे 4 वाजता राडा, लाईक कमेंट कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती. महापालिका आयुक्तांनी रस्त्यावर उतरणं हे बीएमसीचं प्रशासन ढासळल्याचं लक्षण, एन्काउंटर विथ ऋषाली कदम मुलाखतीमध्ये किशोरी पेडणेकरांचा अश्विनी भिडेंवर प्रहार. एफडीएचा 14 आस्थापनांना दणका, मुंबई झेप्टो, ब्लिंकिट, इंस्टामार्टच्या 10 केंद्रांचे परवाने निलंबित. अटारी बॉर्डरवर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, मराठमोळ्या लेझिम नृत्यानं वाढवली बिटिंग द रिट्रीट सोहळ्याची रंगत.